नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक महिना सुरू आहे आणि या पवित्र काळात केलेले काही उपाय, काही दान आणि काही सेवा माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडवतात असे आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका अत्यंत प्रभावी दानाबद्दल जाणून घेणार आहोत. हे एक दान जर तुम्ही अधिक महिना सुरू असताना श्रद्धेने केले तर घरात पैसा, सुख, अन्न आणि समाधानाची कधीच कमी राहणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच एक असा मंत्र, अशी गोष्ट, असं दान आम्ही तुम्हाला सांगणार आहे जे केल्याने तुम्हाला अत्यंत मोठं लाभ मिळणार आहे. मित्रांनो, अधिक महिना म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र हा काळ असतो. हा महिना साधना, जप, पूजा, व्रत आणि दान यासाठी विशेष मानला जातो. या महिन्यात केलेले पुण्य अनेक पटींनी वाढून आपल्याला मिळते. मित्रांनो, प्रश्न आता पडतो की नेमकं दान कोणतं करावं. कारण अनेक लोक पैसे दान करतात, काही लोक कपडे दान करतात, पण शास्त्रांमध्ये एक असे दान सांगितले आहे जे केल्याने घरात कधीच अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही, आणि ते दान म्हणजे अन्नदान. होय मित्रांनो, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. कारण अन्न हे फक्त शरीराची भूक भागवत नाही, तर त्या व्यक्तीचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येतात. जर तुम्ही अधिक महिन्यात गरीब, गरजू, वृद्ध व्यक्ती, मंदिरातील भक्त किंवा गायीला अन्नदान दिले तर त्याचे पुण्य थेट भगवान विष्णूंना प्राप्त होते असे मानले जाते. विशेषतः या काळात तांदूळ, गहू, डाळ, साखर किंवा शिजवलेले अन्न दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता अनेक लोक विचारतात, हे दान कोणत्या दिवशी करावे. तर शक्य असेल तर गुरुवार, एकादशी किंवा अधिक महिन्यातील कोणताही शुभ दिवस निवडा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, भगवान विष्णूचे स्मरण करा आणि मनात एक संकल्प करा, हे प्रभू, माझ्या घरात सुख, शांती आणि अन्नाची कधीच कमतरता पडू देऊ नको. आणि त्यानंतर श्रद्धेने अन्नदान करा. मित्रांनो, दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीच दिखाव्यासाठी करू नका. मोबाईलवर फोटो काढून लोकांना दाखवण्यासाठी करू नका. कारण खरे दान हेच असते जे मनापासून आणि निस्वार्थ भावनेने केलेले असते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे, जो व्यक्ती भुकलेल्याला अन्न देतो त्याच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो, घरात पैशाची वाढ होते, अन्नधान्य भरपूर राहते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर शक्य असेल तर या अधिक महिन्यात गाईला हिरवा चारा, गोड किंवा भाकरी नक्की खाऊ घाला. गायीत सर्व देवतांचा वास मानला जातो आणि गायीची सेवा केल्याने अनेक अडथळे दूर होतात. तर मित्रांनो, आजकाल अनेक लोक मेहनत करतात पण पैसा टिकत नाही, घरात सतत खर्च वाढतात, अन्न असूनही समाधान राहत नाही. अशा वेळी श्रद्धेने केलेले दान आणि सेवा माणसाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणून या अधिक महिन्यात हा छोटासा उपाय नक्की करा. तुम्ही अन्नदान केले आहे का, किंवा अधिक महिन्यात कोणती सेवा करतात, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.